महत्वाची बातमी, दिव्यामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। दिवा सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याची त्यांची मागणी आहे। रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती बांधून त्यांच्याकडून प्रवास केला जातोय। रोजच्या गर्दीमुळे लोकल पकडताना दिवेकरांचे हाल होत आहेत। रेल्वेने लक्ष द्यावं, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे प्रशासनाकडे ही मागणी आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश, ऋषाली, नक्कीच दिवा स्थानकातून रेल्वे पकडताना जो जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो। आपण सध्या दिवा स्थानकात आहोत आणि याच ठिकाणी दिवा रेल्वे संघटनेच्या वतीने आज जे ते निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे। याच दिवा स्टेशनमधनं ते सीएसटी दरम्यान हा काळा फिती लावून हाताला जो निषेध आंदोलन केले जाणार आहे, त्यासाठी आता जय्यत तयारी या ठिकाणी आता दिवेकरांनी जमाला सुरुवात झाली आहे। दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आदेश भगत हे आता या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन असणार, निषेध आंदोलन। नक्कीच आदेशजी काय सांगणार, दिव्यामध्ये कोणकोणत्या समस्याला घेऊन या ठिकाणी तुम्ही आंदोलन छेडत आहे? दिव्यात आम्ही बघतोय की दिव्यात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे आणि आम्ही गेली अनेक वर्षापासून रेल्वेकडे मागणी करतोय की दिव्याला सकाळी गर्दीच्या वेळेस दिव्यावरून दिवा सीएसटीसाठी लोकल सोडण्यात यावी, परंतु गेली अनेक वर्ष ही मागणी होत असताना सुद्धा रेल्वे याकडे कानाडोळा करते आहे। आता तर दिवेकरांना सकाळी गर्दीच्या वेळेस ट्रेनमध्ये चढणं देखील मुश्किल झाले आहे। जे प्रवासी चढतात ते देखील अपघातग्रस्त होतात, पुढे हात निसून त्यांचा अपघात देखील होतो आणि बऱ्याचशा प्रवाशांना तात्काळ स्टेशनलाच उभं राहावं लागतं आणि मग लेट मार्क लागतं आणि पुन्हा मग कामावरनं पगार कटिंग होणं या सगळ्या गोष्टी होतात। अशा अवस्थेत आम्ही वारंवार रेल्वेकडे मागणी करतोय की दिव्यावरून मुंबईला जाणारी दिवा सीएसटी लोकल सोडण्यात यावी, जेणेकरून दिव्यातील लाखो प्रवाशांना याचा लाभ मिळेल। परंतु रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा याच्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करते का असं आम्हाला जाणवतंय। गणेश उत्सव देखील येत आहे, त्या संदर्भात कोकणात देखील जाणाऱ्या मोठ्या गाड्या